नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, TET 2025मधील गणिताचे 30 प्रश्न आपण सोडविणार आहोत. या ठिकाणी 21 जून 2026 रोजी आपली परीक्षा होणार होती, परंतु नीट परीक्षेचे नियोजन असल्यामुळं त्या दिवशी 28 जून 2026 रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सदरच्या 2025मधील गणिताचे प्रश्न निश्चितच या आधारावर प्रश्न विचारले जातील, यात शंका नाही. या प्रश्नांचा सराव करण्यात यावा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेला आहे. 25 प्रश्न सोडवून दिलेले आहेत. 2 प्रश्न आलेखावरचे आहेत, ते घेतलेले नाहीत, ते अत्यंत सोपे आहेत. उर्वरित 3 प्रश्न त्यामध्ये 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिका चिठ्ठीच्या आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी ₹50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? चौरस मीटर दर म्हणजे दर दिला आहे तो मीटरमधला दिला आहे आणि सेंटीमीटरमधली मापं आहेत. त्यामुळे 100 आपण इष्टिका चिठ्ठीचं एकूण पृष्ठबळ काढायचे. इष्टिका चिठ्ठीचे एकूण पृष्ठबळ आपण लांबी L मानली, रुंदी B मानली आणि उंची H मानली, तर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH म्हणजे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी 150 सेमी म्हणजे 1.5 मीटर म्हणजे 100 भागलं. 120 सेमी म्हणजे 1.5 मीटर म्हणजे 120 सेमी म्हणजे 1.2 मीटर. ओके. 1.5 गुणिले 1.2 ही लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची. रुंदी 1.2 गुणिले उंची 90 सेमीचं 0.9 मीटर अधिक लांबी गुणिले उंची, लांबी 1.5 उंची 0.9. 2 गुणिले 1.5 गुणिले 1.2 1.8. ओके. 1.80 12 आणि 15चा गुणाकार 180 येतोय. दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी दिले की 0 लिहायची गरज नाही. 1.80 म्हणण्याची 1.8. 12 9 188 म्हणजे 1.08 आणि 15 9 35 असे 1.35. आपण यांची बेरीज केली तर इथं 1.80 आहे, इथं 0.8 आहे. एकक स्थान सांग. 8 आणि 5 13 न 0 13. ओके. 13ला 3 हातच्याला 1 दुसरा अंक 3 आणि हातच्या 1 4. इथं 0 आहे 4 आणि 8 12. 12ला 2 हातच्याला 1 1 आणि 1 2 3 4 पण 23 गुणिले 2 आहे दुप्पट त्याची. 2 6 2 4 आणि 2 4 8. आता याला 1.50 रुपये चौरस मीटर. आता चौरस मीटर आहेत हे 8.46 चौरस मीटर, याला 50 गुणायचं. 5 न गुणूया. 5 31ला 0 हाच्याले 3. 5 चोक 20 आणि 3 23ला 3 हाच्याले 2. 45 40 आणि 2 42. ओके. दशांश चिन्ह हे 0 द्यायचं ना 50 वरचं 5 न गुणलं आहे. दशांश चिन्ह 1 2 तिसऱ्या ठिकाणी म्हणजे 423 रुपये. 50 रुपये प्रमाणे 8.46 चौरस मीटरचा रंग देण्याचा एकूण खर्च 423 रुपये. अचूक पर्याय नंबर 3. त्यानंतर खालीलपैकी समूळ संख्या नसलेली जोडी कोणती? 165 92 140 177 308 295 207 195. याला आपण सानपात आकाराने 12 3 भाग जातोयच. 9 11 3 भाग जात नाही. याला 4 1 5 2 जातोय 3 जात नाही. 7 7 14 आणि 1 15 3 जातोय. याला 3 जात नाही. ओके. 2 जातोय. याला 8 आणि 3 11 3 भाग जात नाही. 9 2 11 आणि 5 16 3 भाग जात नाही. 5 जातोय. याला 2 जातोय. एकाच संख्येनं जात नाही. 207 7 आणि 2 9 3 जातोय. 9 5 14 आणि 1 15 3 जातोय. याला पण 3 जातोय, याला पण 3 जातोय. ही संख्या समूळ संख्या नसलेली जोडी आहे. ओके. अचूक पर्याय नंबर 4. सहमूळ संख्या याचा अर्थ एक शिवाय दुसरी कोणतीही सामायिक संख्या नसणं. ओके.
त्यांच्या अवयवामध्ये एक शिवाय कोणतीही सामायिक संख्या नसणं. निकाल बहुतांशी अवलंबून असतो, त्यामुळे गणिताचे प्रश्न अवघड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर आपण 2024मध्ये विचारलेले प्रश्न विचारात घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल, सोपा वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धकांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.